नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा जाधव माझ्या ह्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत करत आहे। मी आज लंच रेसिपी मध्ये काय बनवणार हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आज माझं मेनू आहे मेथीची भाजी आणि चपाती। तर चला कृतीकडे वळूया। बघा, मेथीची भाजी मी 4-5 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला चांगलं बारीक चिरून घेतलेलं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता आपण भाजी बनवायला घेऊया। इथे एका पॅन मध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता यात आपण ठेचलेले लसूण, मी हे लसूण थोडंसं ठेचून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 मिरच्या, याला चांगलं परतून घ्यायचं। लसूण चांगलं परतलं की त्याला छान स्वाद येतो। हे बघा, लसणाचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जायला पाहिजे। असंच ठेचूनच घालायचं, ह्यामुळे रेसिपीला खूप छान स्वाद येतो। मी असंच करते, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे। हे बघा, छान एकजीव झालं की यात आपण उभे कापलेला एक कांदा टाकायचा, छान असा बारीक चिरून घ्यायचा आणि त्याला पण चांगलं होऊ द्यायचं। ही भाजी खूप लवकर होते म्हणून झटपट होणारी ही पालेभाजी खायलाही खूप सुंदर लागते। हे बघा, कांदा व्यवस्थित परतला की यात थोडं हळद टाकायचं। हळद चांगलं परतून घ्यायचं। हळद झाली की एक चिरलेला टोमॅटो, याला छान परतून घ्यायचं। टमाटर पूर्ण गलेपर्यंत शिजवून घ्यायचं। टमाटरला लवकर शिजवण्यासाठी यात चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता हा मसाला चांगला शिजू द्यायचा जोपर्यंत टमाटर शिजत नाही। बघा, आता टमाटर थोडे व्हायचे आहे, ते चांगले झाले की मग आपण आपली भाजी टाकायची। इथे बघा, टमाटर व्यवस्थित शिजलेले आहेत। आता यात आपण आपली चिरलेली मेथीची भाजी टाकूया। गॅस कमीच ठेवायचा। कोणतीही भाजी करताना गॅस ते कमीच बनवायची भाजी, त्या भाजीचे पोषक तत्व जात नाही। थोडा वेळ लागतो, पण भाज्या कधी पण कमी याच्यावरच करायच्या। आजच्या धावपळीच्या जगामध्ये सगळ्यांना पटपट पटपट स्वयंपाक झालेला आवडतो, पण ह्या पद्धतीने हळू याच्यावरती आपली भाजी शिजवून ही बघा, ही छान मिक्स झाली की आता याला कमी गॅसवरती छान हळूवारपणे शिजू द्यायचं। ही भाजी लवकर होते। आपली मेथीची भाजी बघा किती छान शिजली आहे। यातलं थोडं पाणी आटलं की आता ही भाजी रेडी आहे। मी धोपोळ्या करत असते, कुणी पराठे करतात, कुणी फुलके करतात, आमच्याकडे असं खातात। आता याला छान लाटून घ्यायचं। कमी पालथन लावूनच चपात्या करायच्या, तेव्हा त्या छान मऊ लुसलुशीत होतात। मी आता चपात्या करून घेत आहे। बघा, मी माझी पोळी लाटली, आता याला भाजून घेते। आता मी पोळी भाजून घेते। हे बघा, छान पोळी भाजली की ती छान फुगते।
आता मी याला पलटून घेतलं. हे मी घरी केलेलं गाईचं तूप आहे. पोळ्यांना मी हेच तूप लावते. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला तुपाची विधी पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. पोळी बघा किती छान भाजली आहे. आता याला मी तूप लावून घेते. दोन्ही बाजूने तूप छान लावलं. ही बघा पोळी किती छान झाली आहे. अशाच पद्धतीने मी आता बाकी पोळ्या पण करून घेते. ही बघा आपली लंच थाळी रेडी आहे. मेथीची भाजी, निंबाचं लोणचं, पोळ्या आणि पापड. आता छान एन्जॉय करा, मस्त खा, स्वस्त राहा. बाय. थँक्यू. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणखी कोणती रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.